झालं बोलून, सांगितलं सगळं. थँक्यू वाघमारे. थँक्यू. सत्या, मंजू आली काय अंगात? हा तसं नाही. वाघमारे, अहो मला तात्यासाहेबांकडे जायचंय, मी येतो. सत्या, तुझी तब्येत बरी नाहीये, आराम कर जरा. अहो वाघमारे, काय नाही होत, नका लोड घेऊ तुम्ही, मी घेईन काळजी स्वतःची, येतो. सत्या, एवढं सांगून बी तुला तुझ्या मनासारखंच वागायचंय का? जा, नाही अडवत तुला. परत माझ्याशी बोलायला बी येऊ नकोस. अहो वाघमारे. जा सत्या. बरं जाऊ दे, तुम्हाला नंतर सांगतो, आत्ता लय उशीर होतोय मला, येतो. जरा सुद्धा काळजी नाही या माणसाला स्वतःची. धन्यवाद 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 धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे. तात्यासाहेब. अरे ये. नमस्कार तात्यासाहेब. अरे तू कसं काय आलास? तू येणार नव्हतास ना? होय, पण आता वाघमारे मॅडमनी परमिशन दिली ना, म्हणून आलाय तो. बर, या तुम्ही, आपण बोलूयात नंतर. नाही तात्यासाहेब, आता निवडणुका तोंडावर आल्यात ना, मग म्हणलं काम करायला पाहिजे, म्हणून आलो. सांगा काय काम करायचंय? सत्या, हे बघ, आपल्या भागातील जेवढ्या काही वस्त्या आहेत तिथे तुला भेट द्यावी लागेल. आणि हो, प्रत्येक घरामध्ये जाऊन तिथे किती मत आहेत हे तुला नीट मोजावे लागतील. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला ते हिशोबाला बरं पडतं रे. हिशोब म्हणजे मतांचा हिशोब, म्हणजे आकडेवारी, त्याचा हिशोब या अर्थानं. ठीक आहे तात्यासाहेब, येतो. अरे हे ऐक सध्या, तब्येत वगैरे ठीक आहे ना? म्हणजे काम करू शकशील ना तू? अहो होय तात्यासाहेब, तुम्ही काय बी टेन्शन नका घेऊ, मी एकदम व्यवस्थित आहे. आणि आता निवडणुका आल्यात, त्यामुळे काम करायचं हुरूप बी आलाय. मी आहे, मी बघतो सगळं. येतो. चल. ते मौर्य साहेब, माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्यांचा वाघमारेंवर आहे. हॅलो. अहो सॉरी तात्यासाहेब, मीच म्हणलो होतं अहो सत्याला जाऊ नको म्हणून. अहो रात्रभर जागला होता, मला बरं नाही म्हणून म्हणलं. नाही मग तुझी परमिशन नसेल, त्याला आत्ताच्या आत्ता परत पाठवतो मी. अहो नाही, असं काही नाही. तुला सांगू मंजू, तुम्हा दोघांना असा गोडीनं संसार करताना बघून फार आनंद होतो. एक पिता म्हणून फार समाधान वाटतं. तुम्हा दोघांच्या पाठीमागे मी अगदी खंबीरपणे, ठामपणे उभा आहे. अगदी सत्या सुद्धा तुला काही त्रास देत असेल तर तुझा बाप म्हणून त्याचा कान पिळायची तयारी माझी. अहो नाही तात्यासाहेब, तो काहीच चुकीचं नाही वागत. नाही ना? चल मग. अरे हा, सध्या काय चाललंय? म्हणजे कुठल्या केसवर काम चालू आहे? अंमली पदार्थांच्या केसवर. मौर्य साहेबांसोबत मिळून आम्ही खबरांकडून माहिती काढतोय आणि लवकरच एका गोडाऊनवर धाड टाकणार आहोत. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. किती अफाट कामगिरी ही. कुठे टाकताय रेट मला सांगा, माझे कार्यकर्ते पाठवतो मदतीला. तात्यासाहेब, ते मानगाव रोडवर गोडाऊन आहे ना, तिथं टाकणार आहोत. पुन्हा एकदा कौतुक कौतुक, केवळ कौतुक. तुझं कौतुक, तुझ्या खात्याचं कौतुक, जाधव साहेबांचं कौतुक, त्या नवीन आलेल्या मौर्य साहेबांचं कौतुक. सांगा कार्यकर्ते पाठवतो. काहीही मदत लागली तर सांगा. होय तात्यासाहेब, तुमचा सपोर्ट आहे म्हणून तर काम करायला जोर येतोय. नाही, ही सगळी घाण, ही सगळी दलदल आपल्या जिल्ह्यातून साफ झाली पाहिजे. त्यासाठी मी काही करायला तयार आहे. कधी पण हाक दे मला. होय, नक्की. पंकज, आपलं माणगावातलं गोडाऊन सगळं साफ करा. पोलिसांची वरात तिकडेच निघाली.
मी पण बघते ना कुणाच्यात हिम्मत आहे सत्याच्या हातात बेड्या टाकायची ते. ए तुझी ऍक्शन नंतर कर, आधी बोल आणि मग ऍक्शन कर. अरे बलमा, तू ना वाघमाऱ्यांचा फक्त चेहरा बघायला पाहिजे होतास, त्यांचे डोळे बघायला पाहिजे होतेस. अशा तडतड 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 चिडल्या ना त्या रुपालीवर, एकदम लवंगी मिरचीचा एकदम तोरा चढला होता त्यांना. माझ्या बाजूने असल्या भिडल्यात ना वाघमारे, काय सांगू तुला. आहा, झालं का त्या वाघमाऱ्यांचं कौतुक करून झालं का? नुसतं कौतुकच करतो तुझं वाघमाऱ्यांचं. तू ते वडापाव खातातला गार होईल, गरम गरम वडापाव खाण्यात मजा असते बघ असं. होय माहित आहे ते मला, पण आता भूक नाही आहे. तुला आता भूक लागते वय, तुझी ताण भूक आता हारली ना, तुला भूक लागणार नाही, झोप लागणार नाही. म्हणजे म्हणजे कसं झालंय, वाघमाऱ्यांचा विचार करून करून कोण डोक्यात तुझ्या झालाय भुगा. नाही म्हणलं तर तू हळूहळू तू त्यांच्या प्रेमात पडायला लागलास. ए प्रेम नाही म्हणून किती वेळा सांगितलं तुला. अरे आम्ही फक्त सोबत असतो म्हणून सवय झालंय मला. यात सवय बदल. तू एक काम कर. आता काय करू? काय करता येईल आपल्याला. हा, तू अजून एक टास्क घे. आता काय करायला लावणार आहेस मला? तू वाघमाऱ्यांना हडतूर करायचं, म्हणजे अगदी जास्त नाही, पण त्या तुझ्याजवळ बोलायला आल्या, काय सांगायला आल्या तरी इग्नोर करायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ते असतात बघ, असे करतात बघ ते, त्यांना काय म्हणतात बरं ते? अल्फामेन. हा करेक्ट, अल्फामीन. अल्फामीन करत वागायचं तू. पण हे बरोबर आहे का बलमा? मी आधीच चिडचिड करून वागलोय वाघमाऱ्यांबरोबर, त्यामुळे त्या बी चिडल्यात आता माझ्यावर. अरे सत्या, वाघमाऱ्यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायचं असेल तर तुला हे असं वागावंच लागल. डंटा टिली. वडापाव पण खा, त्या वाघमाऱ्याच्या प्रेमात पडल्यामुळे असं होतंय, लक्षात राहत नाही. तुझ्या तर प्रेम नाही म्हणतो तुला. कुठं राहिला हा पोरगा? आपली रात्रभर झोप झालेली नाही, एवढा थकवा आलाय, तरी पण वाघमाऱ्यांचं न ऐकता आपण घराच्या बाहेर गेलोय. बर गेलो ते गेलो, एवढा वेळ घराच्या बाहेर थांबायचं का? येऊ दे आता त्याला, बघतेच बरोबर.